हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते रसिका ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती. आणि हा ब्लॉग आहे 24 डिसेंबरचा. तो यायला थोडासा लेट झालेला आहे. मी खूप प्रयत्न करते डेली ब्लॉग टाकायला, बघतो तसं मागे पुढे होऊन जातं. ऍडजस्ट करा आणि माझा ब्लॉग नक्की बघा. आवडला तर लाईक कमेंट शेअर करायचं आहे. आणि पाठीमागचा व्हिडिओ होता अॅन्युअल डेचा, तर तो तुम्हाला सर्चिंग मध्ये भेटेल, कारण त्याला कॉपीराइट लागलेला आहे. सो प्लीज तुम्ही सर्च करा चॅनलवरती, ते बघायला भेटेल. खूप छान असा व्हिडिओ आहे. आणि पूर्ण दिवस मी तिथेच असल्यामुळे मी पूर्ण अॅन्युअल डेचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर डान्सच नाही घेतला, कारण माझ्याकडे कंट्रोल कराय क्लास कंट्रोलर मी होती माझ्या क्लासची. सो मला क्लास कंट्रोलिंगचं काम होतं आणि बरेचसे दुसरेही कामं होते. आणि व्हिडिओ शूटिंग तर अॅन्युअल डेचा अजून आला नाही, बट जेवढं मी व्हिडिओ घेतले तेवढे मी टाकलेले आहे. जेव्हा ब्लॉग येईल, व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ शूटिंग येईल, तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर हे आहे आमचं क्रिसमसचं डेकोरेशन चालू आहे, जे तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की आमचं स्टार बनवत होतो आम्ही, आणि त्या स्टार पासूनच बनवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि क्रिसमसचा आम्ही कसा सेलिब्रेट केला तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ एन्जॉय करा मग. थोडासा मसाला, हळद, मिरची पावडर, दही मसाला, जिरेपूड मसाला, जेवढे तुमच्याकडे मसाले ते सगळे मसाले टाकून घ्यायचे. मीठ टाकायचं आहे आणि असं त्याला थोडस हलवायचं आहे. आणि हे असं हा जो आहे मसाला, हा सेम मसाला म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाटण नाही टाकायचं त्याच्यामध्ये. एक साधं सिंपल आपलं फक्त जे आहे थोडंसं मी तिथून होणारी ही रेसिपी आहे. आणि फार म्हणजे कमी वेळामध्ये तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तर हे मी करून घेतलेलं आहे. आणि एक कांदा, एक किंवा बनवायचे तेवढा, तर मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटसाठी, आणि कोथिंबीर घ्यायची आहे, मीठ टाकायचं आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये जिरे पण टाकू शकता. आता जिरे पावडर तर मी ऑलरेडी टाकलेली आहे. सो त्याच्यानंतर ना बघा, मी हे त्याचे अंडे आपण ठेवले होते, ते मी फ्राय करायला ठेवलेले आहे. थोडे थोडे म्हणजे तेल चांगलं गरम करायचं, मग त्याच्यामध्ये तर तर मग अशा प्रकारे आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि सारे मसाले टाकून द्यायचे जे तुमच्याकडे आहेत ते. त्याने कलर खूप छान येतो. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि तुमच्याकडे जे मसाले ते पूर्ण टाकून झाल्यानंतर ना आपण जे वाटून घेतलेली पेस्ट होती, कोथिंबीर, मिरची आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा कच्चा टाकलेला आहे, तर तो कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो शिजवून घेण्यासाठी. सो आणि मसाला तर आता गरम झालेला आहे माझा, त्याच्यात मी हे टाकलेलं आहे आपलं वाटण. वाटण टाकल्यानंतर हे आपलं आहे दही. दही दहीमध्ये जे मसाले आहेत आपण जेव्हा यूज करतो ते मसाले ते दहीतून टाकलं ना तुम्ही, तर त्याची टेस्ट ही वेगळी असते. आणि ते डायरेक्टली जर मसाल्यात टाकले, तेलात टाकले, तर त्याची टेस्ट वेगळी असते. तर तुम्ही असं टाकून बघा. जो कढी आहे किंवा टेस्ट ही वेगळी असते. तुम्ही असं कधी कधी करून बघा, खूप छान असतं. जास्त वेळ नाही लागत, एकदम सिंपल. आपल्याला असं वाटतं की एवढं दही घेतलं तर दहीने आंबट लागेल, पण नाही लागत.
मला हे आधी असं वाटायचं की जास्त दही टाकलं तर ते आंबट होईल, मग ते खाऊ नाही वाटणार. बट आपण इथे टोमॅटो यूज करत नाही, त्याच्यामुळे ती जी रेसिपी आहे ती आंबट नाही लागत. का दहीचं ते तोंडाला पाणी सुटलंय. तर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला ही कमेंट करून सांगा की तुमची कशी बनली. तर मस्त अशी मी सर्विंग करून घेतलेली आहे, प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि अशीच माझी व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवते क्रिसमस सेलिब्रेशन स्कूलमध्ये झालं होतं जेनेशच्या. तर जेनेश मस्त एन्जॉय करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.